नमस्कार, जय श्रीराम. आणि गाईज, आजच्या नवीन दिवसाची स्वागत, नवीन दिवसाची सुरुवात केली आहे. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आणि रोजच्यासारखं आज पण एकदम लेट उठलो आहे. वाजले आता 1:30. तर देवबत्ती वगैरे मी केले आणि जस्ट रेडी झालेलो आहे. आता चला नाश्ता करूया. नाश्ता करून आपल्याला जायचं जिमला. जिमवरून आलं जेवायचं, जो आपला रोजचा रुटीन असतो तो. आणि मयूर भाऊला सुट्टी आहे. बघू आज आपल्याला चॅलेंज व्हिडिओ शूट करायला भेटतोय का नाही. आणि जो काय रुटीन असेल आजचा दिवसाचा तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. जेवढा मला पॉसिबल होईल तेवढा मोठा ब्लॉग बनवेल. सध्या छोटे छोटे ब्लॉग येतात, तर तरी पण बघत जावा, समजून घ्या थोडे दिवस. तर चला या. बघा, असा सकाळचा एकदम लाईट नाश्ता. केक घेतला आहे, डार्क बॉर्बनचा बिस्किट घेतला आहे. आणि असे स्टिक वगैरे चिवडा घे थोडासा. आणि खाऊन आता जाऊया आपण जिमला. गाईज चला. जिमला जायच्या आधी आलो होतो गावात कुरिअरवाल्याकडे. त्याला थोडं असं विचारपूस करायची होती, आपल्या बिझनेससाठी कुरिअर वगैरे होईल का. तर झाले विचारपूस. आता चलो. गाडीची दशा बघा काय झालेली आहे. बघा, आता आलो आहे गाडी वॉशिंगला द्यायला. बोललो जोपर्यंत जिमला वर्कआउट करतो तोपर्यंत गाडी आपली वॉशिंग होऊन जाईल. आता ही पण द्यायची, दुसरी युनिट पण द्यायची आहे वॉशिंगला. आणि सर्व्हिसिंग पण करायची आहे गाडीची. पहिले आपण वॉशिंग करून चकाचक तरी होईल गाडी. चला जाऊ. आणि बघा, इथं आपली समोरच जिम आहे. तर देतो आता वॉशिंगला आणि जाऊ आपण वर्कआउट करायला. ही जी क्लिप आहे ती माझ्या बारक्या भावाने काढली आहे, नानांच्या मुलांनी, अमईनी. मी येत होतो समोरून आणि तो जिमला यायला थांबलेला माझ्यासाठी. तर बघा नौटंकी काय बघा कसं चालत येतोय. तर स्टार्ट करूया आजचा वर्कआउट. आणि झालो आहे रेडी वर्कआउटसाठी आम्ही. आणि बघा मसाज रूम आहे इथे. तर वर्कआउट करून झाल्यावर सर्वात लास्टचं ट्रेडमिल करते. ट्रेडमिलवरती 10 मिनटं ते 15 मिनटं वर्कआउट करते, फॅट लॉस करण्यासाठी. बाहेरचं खायचं, फॅट आणायचं आणि इथे येऊन लॉस करायचं. काही कसं काय काम 25 ना. तर गाईज जिममधून निघालो आहे आता आम्ही. आणि बघा समोरच आपली गाडी दिलेली वॉशिंगला. बघूया आता वॉशिंग झाले का नाही. आणि चालू व्हायला लफडेत गाडी, कारण वॉशिंग केलं लवकर चालू होत नाही गाडी. तर चला गाडी घेऊ, जाऊया घरी. दोन ठेवले बाईनी मस्त चकाचक पुसून दिसले बघा. तर गाईज आता आलो आहे मी घरी रूममध्ये. 1 मिनिटाचा पण रोड नाही, मेन रोडवरून घरापर्यंत यायला अर्धा तास लागला. गाडी दावेला बंद पडते कारण धुतलेली गाडी, तर सारखं पाणी जात होता. पाणी गेलेलं टाकीमध्ये, तर गाडी सारखी बंद होते नुसते. वैताग आला माहिती का. तर आता बसूया जेवायला, भूक लागले. त्याच्यानंतर मग बघू आपण आजचा असा काय प्लॅन आहे आपला, दाखवतो तुम्हाला. तर चलो. आणि आज शूट पण करायचं आहे. जे आपण आणलेत कपडे वगैरे सेल करण्यासाठी, तर त्याचा शूट करायचं आहे इंस्टावरती, म्हणजे रील वगैरे पोस्ट करायला, ॲडव्हर्टाईजमेंटसाठी. तर चलो आता घेऊया जेवण आपण. गाईज या जेवायला व्हेज जेवण आहे. जात नाही व्हेज पण खायला लागेल आज. डाळ भात आहे, भाजी आहे, कसले तरी आलू वडे आहेत आणि एक कुरड्या घेतल्यात. तर जेवूया चला. आणि बारका पण बसला माझ्यावर जेवायला, शाळेतून आलेला आहे. कसं घरी आता थोडं पाहुणे वगैरे पण चालू आहेत. तर आता जेवल्यानंतर मग आत्या वगैरे आली, त्यांच्याबरोबर जरा बोलत वगैरे बसलो. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला. आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला बोललेलो शूट करायचं आहे आपल्याला इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे टाकण्यासाठी, शॉर्ट्स वगैरे टाकण्यासाठी, जे आपण कपडे वगैरे आणलेत त्याचं. तर आता संध्याकाळी शूट करणार आहे किंवा चॅलेंज व्हिडिओ. आता बघू, 6 वाजता बोलले होते, 7:30 वाजून गेले. अजून काय आपली टीम यायची पत्ता नाही. नुसतं इकडे तिकडे फिरण्यामध्ये दिवस घालवतात. तर जसं तुम्हाला बोललो की सगळ्याच गोष्टी दाखवत नाही मी ब्लॉगमध्ये, कारण काही गोष्टी नाही दाखवू शकत. त्याच्यामुळे जे बाहेरचं पण फिरणं बिरणं आहे, इकडचं तिकडचं सर्व. तर आता टाईम झाला देवबत्तीचा. देवबत्ती करूया, संध्याकाळचा नाश्ता करूया. त्यानंतर आता बघू आपण पुढं कसं काय ते. राहा कंटिन्यू आता. चला. देवबत्ती करून हेल्दी फ्रूट्स खायला घेतलेत. ॲपल आणि डाळिंब घेतलेलं आहे खायला मी. आता हे खाऊया, मग आपलं जो काम आहे तो करूया.
असं मी सेटअप केलं आहे. आपले जे प्रमोशन करायचं बघा, हे सगळं माल आणलेला आहे त्याचा. तर त्याचा प्रमोशनसाठी असा सेटअप, आता त्याचे व्हिडिओ शूट करतो आहे आम्ही. शूट केल्यावर तुम्हाला बघायला भेटेल आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. ते आपण ॲडव्हर्टायझिंगसाठी करतो. तर आता करून घेऊया. आज काय बाहेर बिहेर जायला भेटत नाही, हे सगळे कामं करून घेऊ चला. तर शूट वगैरे केल्यानंतर आता बसलेलो आहे जेवायला. आपल्याला व्हेज जमत नाही म्हणून अंडी करायला सांगितलं बघा. अंडी आहेत, चपाती आहेत आणि टी व्ही लावले समोर बसलो आहे. तर आता जेवून घेऊया काय चला दिवसभराचा. मला जाम भूक लागले. आई झाले जेवून आणि आलेलो आहे रूममध्ये. आणि शूट करायला बघा ट्रायपॉड तसा ठेवला आहे, कारण वैतागलो. शूट करता करताच आम्हाला 1-1.5 तास गेला. त्याच्यानंतर सर्व पोस्ट वगैरे करायचं होतं, ते सर्व बनवलं, व्हिडिओ वगैरे कशा काय होत्या त्या आणि टाकलेल्या आहेत आपल्या शॉपच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर करा तुम्ही. आणि मागचा जो ब्लॉग आहे कालचा, त्याच्यामध्ये दाखवला आहे कसं काय पॅटर्न आहे. आणि गाईज आता टाईम झाला आहे झोपायचा माझा, आणि ब्लॉग पण मला एडिट करायचं आहे. भरपूर अजून कामं बाकी आहेत, ती पण करायची आहेत. तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज, चला जय श्रीराम, गुड नाईट.